तर आणि हा एक पर्टिक्युलर आयटम आहे, याची अजिबात डिमांड काही संपेना. मला स्वतःला थोडी भीती वाटत होती, पण आयटम खेर डिपार्टमेंट वाले कंटिन्युअसलीच बोलतात की भैया नाही चाहिए, नहीं चाहिए, चाहिए चाहिए. तर जवळपास हे तर पहिलेच आपले 4-5 हजार पीस विकून झाले होते. आता या महिन्यामध्ये जवळपास परत 1000 पीस, म्हणजे 300 पीस करून आलेत आणि ते पण गेलेत. पेस्टल डार्क कलर वगैरे सगळे भेटतील याच्यामध्ये. बघा हा एक आयटम चांगला आहे. हा एक आयटम चांगला आहे 1030च्या रेंज मध्ये. आता तो ल्युरिक्स होता, तो पहिले जाऊन द्या, तर नाही आठवत नसेल तुम्हाला. हा जरी बीम आहे, हे थोडस आहे ना वेगळं फॅब्रिक. हे पण व्हिडिओ मध्ये नाही समजणार की वेगळं काय, वेगळं काय व्हिडिओ मध्ये नाही समजणार. हे बघा ऑल ओव्हर अशी डिझाईन आहे बघा, 1030 मध्ये अशी डिझाईन, आणि प्रिंट नाहीये, पूर्णपणे वेविंगचं काम आहे. दुसरी गोष्ट अटकणार नाही वगैरे काय नाही, या सगळ्या गोष्टीचा बारीक बारीक गोष्टीचा, अंगठ्या वगैरे मध्ये अडकणार नाही, या सगळ्या बारीक गोष्टीचं लक्ष दिलंय. मग त्याच्यानंतर सगळ्यांमध्ये कलर रेंज, सोबर कलर रेंज आहे, मस्त आहे, एक नंबर माल आहे हा. त्याच्यानंतर हा पण पीस एक खूप चांगलं आहे. हे जे तुम्हाला 850 वगैरेची रेंज दाखवली होती ना, त्यापेक्षा थोडं प्रीमियम फॅब्रिक आहे. हे 1000 रुपयाला पडेल. जे 850चा आपण मुनिया वगैरेची जे डिझाईन बघितली होती ना, त्यामध्ये हलकासा प्रीमियम फॅब्रिक आहे, मुगा कॉटन म्हणतात त्याला. हे बघा. मग अगेन कलर रेंज तर सगळ्यांमध्ये भेटणार. हा एक पर्टिक्युलर आयटम, हा पण एक खूप चांगला आपण हिट मध्ये विकले. हा 1200-1300च्या रेंज मध्ये पडेल, पण थोडं अजून मग फॅब्रिक थोडं अजून प्रीमियम मध्ये झाला. मग अगेन ह्याच्यामध्ये कलर रेंज, हे 1200-1300 या रेंजचा माल आहे. 1100लाच पडत. असं सांगत नाही की एवढीची साडी एवढ्याला, एवढीची साडी एवढ्याला. मी पण भरपूर सगळेच व्हिडिओ मी पण युट्यूबला बघतो, असं झालंय की आता प्रत्येक दुकानामध्ये तसंच झालंय, एवढीची साडी एवढ्याला, एवढीची साडी एवढ्याला. तर त्याच्यामध्ये आता काय नवीन असं काय वाटत नाहीये. तर जे आहे तुम्हाला डायरेक्टली प्राइसिंग सांगतोय. ऑफकोर्स डिस्काउंटेडच प्राइसिंग असणार आहे. तुम्हाला माहिती आहे सत्यनारायण मध्ये एकही रुपये, लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाखाचे पण बसते होतात, कमी जास्त होत नाही. रेट कम्पॅरिझन करा बिंदास, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता हे बघा, हे प्रॉपर असं थोडं प्रीमियम गिफ्ट वगैरे द्यायचे असेल, गिफ्ट बॉक्स वगैरे येईल, याच्यामध्ये वेगळे वेगळे डिझाईन येतील. आता हे 2050 ची साडी आहे. तुम्हाला आठवत असेल तर फ्रँकली आहे ना, अशा फॅब्रिक मध्ये ना आपण मागच्या जून जुलैला, मागच्या जून जुलै वगैरे मध्ये जे व्हिडिओ बनवले होते ना, सेल पिरियड मध्ये ती व्हरायटी जी होती, सेल पिरियड मध्ये 2800-2900 ला विकली होती सेल मध्ये. त्याचा ऍड ऍक्च्युअल रेट होता तसं 3,500-4 हजारचा होता. सेल मध्ये तेवढ्याला विकली, पण त्याचा एवढा चांगला रिस्पॉन्स आला ना, तर ते आपण थोडस अजून कमी रेंज मध्ये, पण कमी रेंज मध्ये असं नाही की अजून कमी केलं का, कारण की क्वालिटी बद्दल आपल्याला कॉम्प्रोमाइज नाही करायचंय. तर हे बघा, हे 2050 ला पडत टेम्पल बॉर्डर. आणि हल्ली काय टेम्पल बॉर्डरचं थोडस डिमांड पण चांगलं आहे, तर हे चांगल्या प्रकारे भेटल. ह्याच्यामध्ये ब्लॅक पण आहे, हे बघा. आणि आता ही जी हातामध्ये साडी आहे, ह्याला जे मी सांगितलं होतं सुरुवातीला की सगळ्यात जास्त प्रेम याला भेटले, तर ती ही साडी आहे. इंस्टाग्राम वरती जावा, सत्यनारायण सिल्क्स आपला पेज आहे इंस्टाग्रामला, त्याला पण फॉलो करा. तर ह्याचा फोटोशूट केलेला व्हिडिओ पण टाकलेला आहे, फोटो पण टाकलेला आहे. आणि जो ब्लाऊज वगैरे पण जो आहे, आणि साडी काय दिसतीये, अजिबात फुगत नाहीये. तर जी साडी दिसतीये ना, त्याची काट वगैरे एकदम प्रीमियम आहे. आता हे बघा, फ्रँकली सांगू तर हा जो पीस आहे, हा पीस आता तुम्हाला ह्याचा रेट सांगतो. 2000च्या वगैरेच्या रेंजचा आहे, 1930 रुपयाला बसेल. 5600 ला पण हाच पीस जातोय. कुठं कुठं 3850 ला पण एक्झिबिशन मध्ये बघायला भेटेल तुम्हाला. आता ह्याचा ब्लाऊज दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, ब्लाऊज बघा,
हे बॅक साइड येईल ब्लाऊज, हे बॅक साइड येईल, हे स्लीव्हजला येईल. प्रीमियम ब्लाऊज आहे. आणि हे बघा, जो नेसचा भाग असतो ना आपला, नेसचा भागला पण असं प्लेन नाहीये, नेसचा भाग पण प्लेन नाही. ह्याच्यामध्ये पाहिजे असेल तर 300-400 रुपये आपण अजून स्वस्त करू शकतो जर का हे प्लेन ठेवलं तर. पण जाऊन दे, 300 रुपयांनी काही एवढं काय असं फरक नाही येणार आहे. कस्टमर देतोय, कस्टमर खुश आहे. मेन तर काय, स्टँडर्ड कस्टमर काय म्हणतोय की अजिबात नेसल्यावरती प्लेन ते दिसायला नाही पाहिजे, ते चीप वाटतं. म्हणजे तुम्ही किती चांगली डिझाईनची जरी साडी घेतली पण तो प्लेन आला ना भाग, तर ते मग समोरच्या लेडीजला, आणि तुम्ही लेडीज सगळ्या खूप हुशार झालेत आता, तर तुम्हाला हे समजतं की ह्याच्यामध्ये काहीतरी चोरीमारी रेटमध्ये झालेली आहे 100%. सो वी डोंट वॉन्ट दॅट. सगळे स्टँडर्ड कस्टमर्स आहेत ऑफकोर्स. मग सगळ्यांमध्ये तुम्हाला कलर रेंज तर भेटणारच आहे. ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या डिझाईन्स आहेत. एक ट्रिपल मुनियाची डिझाईन आहे, एक असं हे टेम्पल विथ मुनिया आहे, तर एक ओनली ट्रिपल मुनिया, एक ओनली सिंगल मुनिया. तर हे पण डिझाईन्स आहेत, तर ते पण बघायला भेटेल तुम्हाला. हे थोडं लिनन टाइप फिनिश आहे विथ जरी, हे 630 रुपयाला भेटेल. रेग्युलर साठी मस्त डिझाईन आहे. हे बघा, म्हणजे पेपर पण आता एकदम फ्रेश स्टॉक दाखवतो तुम्हाला, सगळे गाले फुल आहेत. त्यानंतर हे जे पर्टिक्युलर नारायणपेठ आहे, 1380 रुपयाला बसेल. बँगलोर आहे, सुरत नाहीये, बँगलोर. येस, सुरतचा पण येईल. ह्याच्यामध्ये लगेच फरक समजेल तुम्हाला, लगेच फरक समजेल. कारण की ऑफकोर्स बँगलोरची जी फिनिशिंग वगैरे, त्याला इट इज अनबिटेबल. भरपूर तुम्हाला एक सांगतो, माझे सुरतचे भरपूर असे मित्र आहे, मॅन्युफॅक्चरर मित्र आहेत, जे फिनिशिंग साठी, म्हणजे फिनिशिंग पॉलिशिंग वगैरे जे पण आहेत, तर तो कच्चा माल वगैरे डिझाईन्स वगैरे सगळं इकडे बनवणार, फिनिशिंग पॉलिशिंग वगैरे साठी बँगलोरला पाठवणार. तर तो पण एक वेगळा विषय झाला ऑल टुगेदर. नॉट, पण काय फालतूच आपण कन्फ्युजन नाही वाढू आता. हे बघा ना, कलर डिपनेस बघा, पल्लू बघा, ऑफकोर्स ह्याच्यामध्ये मग तुम्हाला कलर रेंज तर येणारच आहेत. ह्याच्यामध्ये 2 आहे, एक तर बुट्टीवाला पण आहे, प्लेन वाला बी आहे ना, है ना, हा प्लेन वाला पण भेटेल. याच्यामध्ये प्राइसिंग काहीच नाही हो, 2000ची साडी 1380 ला बसते, म्हणजे 1380 रुपये. हा डायरेक्ट. किती मस्त आयटम आहे. आता हे आयटम, आता काय, हे आयटम मध्ये भरपूर स्टॉक आहे, पण काय सगळं दाखवण्यामध्ये, हे तर आयटम तुम्हाला माहितीच आहे. हे इंस्टाग्रामला ओपन करा, युट्यूब ओपन करा, किंवा काही ओपन करा, फेसबुक ओपन करा, सगळीकडे. असं नाही की आपल्या दुकानामध्ये, ऑल ओव्हर पुणे, ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया एकदम ट्रेंडिंग मध्ये 1350 ला पडेल. येस, पण हे थोडं ह्याच्यामध्ये 1-2 ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न भेटतील. 1350 ला बसणार आहे साडी, सगळीकडे पूर्णपणे आहे, फुल भरणार आहे. त्याच्यानंतर हा एक पर्टिक्युलर आयटमचा चांगला रिस्पॉन्स आला. आणि ज्यावेळी साडी मी डिपार्टमेंट मध्ये दाखवली तर मुलांना एवढी आवडली नाही, पण ज्यावेळेस एका कस्टमरला ते थोडं उघडून दाखवत होतं ना, तर ते त्यांना असं, अरे भैया ये तो एकदम ऐसा सोना है हात में, लेकिन ऐसा पहचान नाही पाया हम. साडी उघडल्यानंतर खूप रिच दिसते. हे मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवली होती आपण, इंस्टाग्रामला पण ऋतुजा मॅडमच्या ह्याच्यावरती दाखवली. पण चांगला आयटम आहे, रिस्पॉन्स चांगला आहे. तर ज्यांनी कुणाचं जर का मिस झालं असेल त्यांसाठी आपण परत दाखवतोय. मग ही डिझाईन तुम्हाला पण माहिती आहे, 4700 ला सेम डिझाईन आपण विकली आहे 4700 ला. तर ह्या डिझाईनचा पण एक चांगला रिस्पॉन्स आहे, 1360 रुपयाला बसेल फक्त ही. मग कलर आणि डिझाईन्स वगैरे भेटेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही पर्टिक्युलर पैठणी, ही 3290 ला बसेल. पण हा जो फॅब्रिक आहे ना, हा एलटी फॅब्रिक आहे, टाणा नाहीये, एलटी फॅब्रिक आहे. व खूप प्रीमियम आहे, सॉफ्ट आहे, सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे. त्याला पदरची जर का डिझायनिंग पण बघणार ना, 4x2 चा पदर दिलाय. पदरमध्ये पण 2x1, 2x4, 4x4 असे वेगळे. आणि हे डिझायनिंग बघा, 2x4 चा पदर दिलाय. 2x4 काय असतं, 4x4 काय असतं, 2x1 काय असतं, पैठणीचा आपण ज्यावेळेस सेपरेट एक प्रॉपर एक व्हिडिओ बनवू त्यावेळेस थोडं अजून एक्सप्लेन करू, कारण की कसं आहे व्हिडिओ खूप जास्त लांब होऊन जाईल. याच्यामध्ये कलर रेंज पण भेटल.
हे प्रीमियम आहे. म्हणजे 3290 असं बघितलं ना तर ह्याचं रेट थोडं जर का ही डिझाईन आपण असं पकडा मोठी 2500 वगैरेच्या रेंजमध्ये सहजपणे बनवू शकलो असतो. 3290 थोडं रेट उंच आलंय, पण तसं फॅब्रिक थोडंसं उंच आहे याचा. व्हिडिओमध्ये तसं नाही समजवता येणार मला. ओपनली जे आहे सांगतो 3290 ऑफकोर्स ह्याचा रेट थोडं वरच्या ह्याच्यावरती आलंय, पण तशी त्याची क्वालिटी फॅब्रिकेशन थोडं हेवी आलंय ह्याला. आणि अशी डिझाईन नाही पण समवॉट सिमिलर तुम्हाला 2500-2600च्या रेंज मध्ये पण दुकानामध्ये भरपूर माल भेटेल, त्याची काळजी नका करू. हा एक आयटम खूप चांगल्या प्रकारे चाललाय. कम्स इन अ बॉक्स पॅकिंग, असे प्रॉपर बॉक्स पॅकिंग मध्ये येतो. हे बघा, हे प्रॉपर असं बॉक्स पॅकिंग वगैरे मध्ये येतो. आपलं कोरेगाव भीमाचा ब्रांच आहे ते पण माहिती आहे आपल्याला. आणि सगळ्या ब्रांचेस वगैरे मिळून आपल्या जवळपास नाहीतरी म्हटलं तर मोर दॅन 3000 पीसेस सोल्ड आउट झाले असतील. हे थोडक्यात सॉफ्ट सिल्क जे असतं ना, सॉफ्ट सिल्क सारखी डिझाईन झाली. आणि कलर पण खूप छान बसला. हो. सुंदर याचं दिसतोय. ऍक्च्युअली आम्ही पोस्टर वगैरे पण लावलं होतं. कोरेगाव भीमाच्या ब्रांच मध्ये तर असं रोड साईडला याचं थोडं होल्डिंग टाईपच केलं होतं. तर खूप लोकांनी म्हणजे खूप फास्ट एवढं गेलं. आणि तिकडे थोडस काय चांगलं काय होतं माहितीये का, की आज तुम्ही म्हणजे कुणी जर का साडी घेऊन गेले आणि ते वेअर केली ना, तर तेच आमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यांना बघून आहे ना 10 कस्टमर अरे ही साडी चांगली आहे. आणि त्यांना माहिती आहे साडी चांगली तर कुठं जायचंय, विचारायचं नाही की कुठनं घेतली. साडी चांगली दिसते तर ती बाई लगेचच्या लगेच सत्यनारायणला येईल आणि ते नवीन काहीतरी पॅटर्न आलं होतं, कलर कॉम्बिनेशन वगैरे ती थोडंसं सांगणार, जेणेकरून आम्हाला समजून जातं की कुठल्या टाईपचं हे केलंय. आणि तिकडच्या ब्रांच मध्ये तर असं आहे ना, या 1955 पासून आहे ती ब्रांच तिकडं. तर तिकडं असं आहे ना, ते सगळे कस्टमर आमचे सगळे सेल्समन ओळखतात. सगळे सेल्समन डायरेक्टली हे पण बोलतं कुठली, अच्छा गव्हाणे ताईंनी घेतली का ती वाली साडी का, हा ती देते. म्हणजे त्यांना पण हे समजतं का म्हणजे हे ह्यांच्या बाजूला राहते, हे ह्यांच्या बाजूला राहते, हे शेजारी राहतात. हा ते गव्हाणे ताईंना ती ही साडी घेऊन गेली. तर तसं पण हे भरपूर आहेत.